नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट चॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण RTO MVI प्रिलिम्स 2026 या परीक्षेसाठी महत्त्वाच्या कन्सेप्ट्स पाहत आहोत. त्यातला पार्ट 4 आहे. याआधी आपण 3 पार्टमध्ये काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स विथ क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. जर ते व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसेल तर नक्कीच पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन्स महाराष्ट्राच्या इतिहासामधून घेणार आहोत आणि ज्याचे डिटेलमध्ये सोल्युशन्स पाहणार आहोत आणि त्याच्यातून जे काही कन्सेप्ट्स आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाऊ शकतात तर त्यावरती डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर स्टार्ट करूया. स्टार्ट करण्या अगोदर RTO MVI प्रिलिम्स 2026 या परीक्षेसाठी आपण 20 फुल लेंथ टेस्ट सिरीज अपलोड केलेली आहे, पब्लिश केलेली आहे आणि ती तुम्हाला पोस्टल स्वरूपामध्ये ते पॅकेज मिळणार आहे. त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स पेपर, OMR शीट असतील, आन्सर कीज असतील आणि लँग्वेज त्या क्वेश्चन्सची आहे मराठी आणि इंग्लिश, बायलँग्वेज पेपर असेल तो. तुम्हाला घर बसल्या ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्यावरती तुम्हाला फक्त हाय म्हणून मेसेज करायचा आहे. त्यानंतर या टेस्ट सिरीजचे सर्व काही डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती तिथे मिळून जातील. 15 मे 2026च्या नंतर आपण हे डिस्पॅचिंग चालू करणार आहोत. तर आत्ता डिस्काउंट प्राइस चालू आहे, त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता आणि जेव्हा तुम्ही परीक्षा देण्यासाठी म्हणजे हे टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी रेडी असाल तेव्हा ह्या अटेम्प्ट करू शकता. तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून तुमची सीट जी आहे ती फिक्स करून घ्या. चला तर स्टार्ट करूया. आजचा क्वेश्चन नंबर 3 महाराष्ट्राचा इतिहास या विषयातून आहे. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कुणी केली? ऑप्शन आहे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणेश वासुदेव जोशी, जगन्नाथ शंकर शेठ. या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता. तर करेक्ट आन्सर असेल याचं 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे. ऑप्शन डी करेक्ट आन्सर असेल. सविस्तर उत्तर पाहूया. 1852 मध्ये, लक्षात ठेवा 1852 मध्ये यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे. 1850च्या दशकामध्ये भारतात राजकीय जाणीव जागृत होऊ लागली. बंगालमध्ये लँडहोल्ड सोसायटी सारख्या संस्था स्थापन झाल्या होत्या आणि त्याच धर्तीवर मुंबई प्रांतामध्येही एक राजकीय संघटना असावी असा विचार होता आणि त्या विचारातून ही बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. ही एक राजकीय संघटना आहे जी की 1852 मध्ये सुरू करण्यात आली. कुणी सुरू केली? जगन्नाथ शंकर शेठ यांनी. आता त्या बॉम्बे असोसिएशन बद्दल महत्वाचे पॉइंट्स पहा. कधी स्थापना झाली? 1852 मध्ये, 26 ऑगस्ट 1852 मध्ये मुंबईमध्ये याची स्थापना झाली. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की बॉम्बे असोसिएशनची स्थापना कुणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. कुठे झाली? मुंबईमध्ये झाली. जे संस्थापक होते जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असेही म्हटले जात. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे MPSCच्या. हे लक्षात ठेवा. हे यांचं नाना शंकर शेठ असं सुद्धा नाव, त्यांना असं सुद्धा ओळखलं जातं, नाना शंकर शेठ, आणि त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असेही म्हटलं जातं. आणि त्या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव डॉक्टर भाऊदाजी लाड हे होते. त्याच्यानंतर जे संघटना होती ही त्याची प्रमुख उद्दिष्ट पहा. ही एक राजकीय संघटना म्हणून ओळखली जायची. पहिली मुंबई इलाख्यातील पहिली राजकीय संघटना म्हणून मानली जात. तिचे कार्य बघा. सनदशीर मार्गाने हिंसेचा वापर न करता अर्जाद्वारे आणि निवेदनाद्वारे जनतेच्या समस्या सरकारकडे मांडणे हे एक पहिलं उद्दिष्ट होतं या संस्थेचं. त्याच्यानंतर ब्रिटिश संसदेला विनंती, भारतीयांना प्रशासनामध्ये उच्च पदे मिळावीत आणि करांचा बोजा कमी व्हावा यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहिणे हे दुसरं उद्दिष्ट. आणि कायदे मंडळात सुधारणा, भारतीयांना कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थान मिळावे अशी एक या संघटनेची मागणी होती. तर हे प्रमुख उद्दिष्टे पहा. पहिलं म्हणजे सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडवणे. त्याच्यानंतर भारतीयांना ब्रिटिश संसदेमध्ये उच्च पदे मिळावीत यासाठी प्रयत्न करणे आणि करांचा बोजा कमी व्हावा यासाठी सुद्धा पार्लमेंटला पत्रे लिहिणे. त्याच्यानंतर भारतीयांना कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थान मिळावे अशी मागणी करणे हे एक प्रमुख वैशिष्ट्य होती. त्याच्यानंतर जे खालील ऑप्शन्स आहेत, महात्मा फुले, गणेश वासुदेव जोशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याबद्दल बघा. त्यांचे प्रमुख कार्य किंवा संस्था. महात्मा फुले यांची संस्था
सत्यशोधक समाज यांनी स्थापन केला होता. शेतकरी आणि बहुजन हितासाठी कधी केला? 1873 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. त्याच्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही सुद्धा संस्था त्यांनी स्थापन केली 1924च्या नंतर. आणि गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभा स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी स्थापन केली 1870 मध्ये. ठीक आहे, जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभा ह्या स्थापन केलेल्या आहेत. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी. जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो. ऑप्शन्स आहेत वेदोक्त धर्मप्रकाश, समुद्रकिनारीचा वादविवाद, अरुणोदय, धर्मविवेचन. क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल माहिती तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, समुद्रकिनारीचा वादविवाद. तर या पुस्तकामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद आढळतो. डिटेलमध्ये आन्सर पहा. आता 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदू धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. कुणाकडनं? मिशनऱ्यांकडून, ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून कुणावरती? हिंदू धर्मावरती टीका केली जात होती आणि धर्मांतरांचे प्रयत्न चालू होते. या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आणि हिंदू धर्माचे समर्थन करण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी पुढाकार घेतला. ठीक आहे. तर समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये त्यांनी हे जाहीर जे काही वाद झाले ते मांडले गेले. त्याच्यानंतर बघा, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी 18 जानेवारी 1857 पासून दर गुरुवारी ख्रिस्ती मिशनऱ्यांसोबत जाहीर चर्चा किंवा वादविवाद आयोजित केले होते. यांनी त्यामधून या पुस्तकाची निर्मिती केली, समुद्रकिनारीचा वादविवाद. आता या वादांमध्ये नेमके काय बोलले गेले त्याचे वृत्तांत जे पांडुरंग गोपाळ मंत्री यांनी लिहून ठेवले होते. त्यांनीच पुढे हे वृत्तांत समुद्रकिनारीचा वादविवाद या नावाने पुस्तक स्वरूपामध्ये प्रसिद्ध केले. आणि त्याचे महत्व बघा. हिंदू धर्मावरील आक्षेपांना तार्किक आणि वेदोक्त पद्धतीने कसे उत्तर दिले जावे याचे उत्तम उदाहरण या पुस्तकातून त्यांनी मांडलं होतं. तर करेक्ट आन्सर असेल याचं ऑप्शन बी, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये आढळतो. आता जे दुसरे ऑप्शन्स आहेत, वेदोक्त धर्मप्रकाश, हे स्वतः विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेले मुख्य पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा यांनीच लिहिलेलं आहे, वेदोक्त धर्मप्रकाश. यामध्ये त्यांनी आदर्श समाज व्यवस्था आणि वेदोक्त धर्माचे महत्व सांगितलेले आहे. अरुणोदय हे जे पुस्तक आहे बाबा पदमजी यांचे आत्मचरित्र आहे. कोणतं? अरुणोदय. बाबा पदमजी यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, त्यामुळे त्यांच्या परिवर्तनाचा प्रवास यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. धर्मविवेचन हे पुस्तक दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेले आहे असून ते परमहंस सभेच्या विचारसरणीशी संबंधित आहे. तिन्ही पुस्तकं, चारही पुस्तकांचे ज्यांनी लिहिलेलं आहे त्याची माहिती असायला पाहिजे. वेदोक्त धर्मप्रकाश हे स्वतः विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेलं आहे. समुद्रकिनारीचा वादविवाद सुद्धा त्यांनीच लिहिलेला आहे. अरुणोदय हे बाबा पदमजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र आहे. आणि धर्मविवेचन हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये परमहंस सभे ज्याची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती, तर यांच्या विचारसरणीशी संबंधित हे पुस्तक आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. बघा, त्यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. ठीक आहे, मूळ नाव सुद्धा कधी कधी एक्झाम मध्ये विचारलं जातात. त्यांना राजकीय अर्थशास्त्रावर भाष्य करणारे पहिले भारतीय विचारवंत असे म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. राजकीय अर्थशास्त्रावर भाष्य करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. कारण त्यांनी त्यांच्या वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथामध्ये सोशलिस्ट साम्यवादी विचारांची मांडणी केली होती. त्यांनी सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा ग्रंथही लिहिलेला आहे. त्यांचा अजून एक ग्रंथ आहे सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर हे होतं शॉर्टमध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, समुद्रकिनारीचा वादविवाद. पुढचा प्रश्न पहा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? महत्वाचे एक समाजसुधारक आपण म्हटलं जातं. याच्यावरनं एमपीएससी मध्ये प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता. ऑप्शन पहा. समाचार चंद्रिका, प्रभाकर, ज्ञानप्रकाश की दिनबंधू. नारायण मेघाजी लोखंडे
यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन डी, दिनबंधू. तर बघा, दिनबंधू या वृत्तपत्रातून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. दिनबंधू या वृत्तपत्राचा इतिहास त्यांनी दिलेला आहे बघा. 1 जानेवारी 1877 मध्ये हे वृत्तपत्राची सुरुवात झाली. संस्थापक कृष्णराव भालेराव. महत्व काय होतं? हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र होते. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र कोणते? तर दिनबंधू. दिनबंधू म्हणजे गरिबांचा कैवारी. आता याच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान काय आहे? 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी या पत्राचे संपादकत्व स्वीकारले आणि ते मुंबईतून ते चालू लागले. त्यांनी या पत्राचा उपयोग पूर्णपणे गिरणी कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी केला. तर मेनली कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली किंवा कामगारांच्या समस्या ज्या पत्रातून मांडल्या तर ते होतं दिनबंधू. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी. आता नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते. हे सुद्धा महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यांची पहिली कामगार संघटना कोणती होती? तर 1844 मध्ये बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली भारतातील पहिली कामगार संघटना होती. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत की बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये स्थापन केलेली भारतातील पहिली कामगार संघटना आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या की रविवारी सुट्टी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, कामाचे तास निश्चित असावेत, पगारामध्ये नियमितता असावी इत्यादी. हे त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच फॅक्टरी ऍक्टमध्ये सुधारणा केली गेली आणि कामगारांना रविवारीची पगारी सुट्टी मिळायला सुरुवात झाली. हे महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये याच्या आधी सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे की कामगारांना रविवारची सुट्टी पगारी सुट्टी मिळण्याची सुरुवात कोणामुळे झाली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना रविवारीची पगारी सुट्टी मिळण्यास सुरुवात झाली. आता जे बाकीचे ऑप्शन्स पहा. समाचार चंद्रिका हे जे वृत्तपत्र होतं ते होतं भवानी चरण बॅनर्जी यांचं. बंगालमधील सनातनी विचारांचे हे पत्र होतं. प्रभाकर जे आहे ते भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र होतं. यामध्ये लोकहितवादींची प्रसिद्ध शतपत्रे त्यांनी प्रसिद्ध केली होती. ज्ञानप्रकाश जे आहे ते कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं वृत्तपत्र होतं. पुणे येथील पहिले दैनिक वृत्तपत्र होतं. पुढे नामदार गोखले यांच्या भारत सेवक समाजाने ते चालवले. तर ज्ञानप्रकाश पुण्यातलं पहिलं वृत्तपत्र, प्रभाकर भाऊ महाजन यांचं, समाचार चंद्रिका भवानी चरण बॅनर्जी यांचं. लक्षात ठेवा, महत्वाचे वृत्तपत्र आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन डी, दिनबंधू. या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता महत्वाचे समाज सुधारक आहेत त्याच्यामुळे आपण एक थोडक्यात त्यांच्याबद्दलची माहिती घेऊया. नारायण मेघाजी लोखंडे, त्यांच्या पदव्या बघा. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे त्यांना म्हटले जातं. राव बहादूर ही पदवी त्यांना ब्रिटिश सरकारने 1895 मध्ये दिलेली आहे. राव बहादूर, भारतीय कामगार चळवळीचे जनक. आणि जस्टिस ऑफ पीस हा त्यांना बहुमान मिळालेला आहे. कशाबद्दल? मुंबईच्या शांततेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना जस्टिस ऑफ पीस हा एक बहुमान मिळालेला आहे. बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन जे आत्ताच आपण पाहिलं, ही भारतातील पहिली कामगार संघटना त्यांनी स्थापन केली. आणि जसं आता पाहिलं, दिनबंधू या वृत्तपत्रातून त्यांनी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली. कामगारांच्या व्यथा मांडणारे हे पहिले प्रभावी माध्यम ठरले. त्याच्यानंतर लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारने 1891 चा दुसरा फॅक्टरी ऍक्ट संमत केला. ज्याचे मुख्य फायदे जे होते ते रविवारची पगारी सुट्टी आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले. विश्रांतीची सुट्टी त्यांची निश्चित, दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी मंजूर झाली. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पगार दिला जावा ही मागणी सुद्धा मान्य झाली. ठीक आहे. इतर सामाजिक योगदान बघा. हिंदू मुस्लिम एकता 1893च्या मुंबई दंगलीत त्यांनी दोन्ही समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे कार्य केले आणि त्याबद्दल त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळाली, जे आत्ताच आपण पाहिलं. प्लेग निवारण 1897 मध्ये जेव्हा मुंबईमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणि दुर्दैवाने याच प्लेगमुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि न्हाव्यांचा संप, स्त्रियांचे केशोपन, केस कापण्याची प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी मुंबईतील न्हाव्यांचा मोठा संप घडवून आणला होता. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल महत्वाच्या वर्ष आणि घटना मेन्शन केलेल्या आहेत. 1877 मध्ये दिनबंधूची स्थापना केली. 1880 मध्ये
दीनबंधूचे संपादकत्व स्वीकारले. 1884 मध्ये बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना झाली. 1890 मध्ये रविवारची सुट्टी मान्य झाली आणि 1895 मध्ये त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली. एक शॉर्ट मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दलची माहिती इथे मेन्शन केलेली आहे. एनिवे तुम्हाला या पूर्ण डिस्कशनची PDF जरी पाहिजे असेल तरी तुम्ही आपलं माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमीचं ॲप आहे ते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून ते ॲप इन्स्टॉल करू शकता आणि ही PDF जे आहे तुम्हाला ते फ्रीमध्ये त्या ॲपवरती आपण डेली टाकत असतो. तर ते तुम्ही पुढे तुम्हाला फ्युचरसाठी रिव्हिजनसाठी सुद्धा यूज करू शकता. आणि जसं मी आधी सांगितलं RTO MVI प्रिलिम्स 2026 या परीक्षेसाठी आपण एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. 20 फुल लेंथ टेस्ट, त्याच्यामध्ये 20 OMR शीट आन्सर की हे तुम्हाला घर बसल्या डिलिव्हरी होणार आहे त्याची. तर त्याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमच्या क्वेरीज याबद्दल विचारू शकता. आणि नक्कीच मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी आजच ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोल केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा करा आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल त्यावेळेस तुम्ही हे टेस्ट अटेम्प्ट करू शकता. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं, हे आपण जे डिस्कशन करतो त्याची PDF तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक अवेलेबल आहे. ते सुद्धा जॉईन करा. आणि आपलं इंस्टाग्रामचं सुद्धा हँडल आहे, त्याच्यावरती आपण क्विज बरेच काही माहिती पोस्ट करत असतो. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.